नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की नीट परीक्षेला साधारणतः दरवर्षी किती विद्यार्थी बसतात याचा संपूर्ण ॲनालिसिस 2019 पासून ते 2023 म्हणजेच मागच्या वर्षीपर्यंत आपण ॲनालिसिस घेणार आहोत। दरवर्षी किती विद्यार्थ्यांनी नीट दिली, दरवर्षी त्यामध्ये किती विद्यार्थ्यांची वाढ होते याविषयी डिटेल ॲनालिसिस आपण घेणार आहोत। त्याचबरोबर नीट 2023च्या परीक्षेसाठी कॅटेगरी वाईज किती विद्यार्थी बसलेले होते, रजिस्ट्रेशन केलं होतं, त्यापैकी क्वालिफाईड विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातून विद्यार्थी दरवर्षी किती विद्यार्थी नीटची एक्झाम देतात याविषयीचं संपूर्ण ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। यावरून तुम्हाला अंदाज येणार आहे की दरवर्षी किती मोठ्या संख्येने विद्यार्थी नीट परीक्षेला फेस करत असतात आणि त्याचबरोबर तुलनेने मेडिकल कॉलेजेसच्या ज्या सीट आहेत त्या किती कमी आहेत यावरून तुम्हाला एक अंदाज बांधता येईल, त्यासाठीचा आपण हा व्हिडिओ घेत आहोत। आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे हायलाइट्स ऑफ नीट एक्झाम 2019 ते 2023 पर्यंतचे जे हायलाइट्स आहेत ते आपण पाहणार आहोत। दरवर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये कशा प्रकारे नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये कशा प्रकारे वाढ होते आहे ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओवरून लक्षात येईल। त्याचबरोबर 2023ला कॅटेगरी वाईज किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि किती विद्यार्थी क्वालिफाईड झालेले होते। नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी नीट परीक्षेला बसतात यावरून त्यांना अंदाज येऊन त्या दृष्टीने त्यांची प्लॅनिंग त्या विद्यार्थ्यांनी करता यावी या हेतूने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। हे संपूर्ण ॲनालिसिस जे आहे श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये PDF स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पालकांनी अद्याप आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये रजिस्टर करू शकता। डिटेल ॲनालिसिस त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। व्हिडिओला सुरुवात करूयात। हायलाइट्स ऑफ नीट एक्झाम 2019 ते 23 हायलाइट्स आपण पाहणार आहोत। एक काही महत्त्वाचे मुद्दे, किती विद्यार्थी दरवर्षी नीट परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करतात, कशा प्रकारचं कॉम्पिटिशन आहे याविषयी आपण आता थोडक्यात डिस्कस करूयात। आता आपण पाहूयात 2019 ते 2023 पर्यंतचा डाटा। आपण वर इयर लिहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ कॅन्डिडेट रजिस्टर म्हणजे नीटच्या पेपरचा जो काही नीट पेपर देण्यासाठी जे काही रजिस्ट्रेशन होतात ते रजिस्ट्रेशन किती विद्यार्थी त्या वर्षी केलेले आहेत ते पाहूयात आणि कशा प्रकारे विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे, कुठे विद्यार्थी कमी रजिस्ट्रेशन झालेले आहे ते सुद्धा तुम्हाला त्यावरून अंदाज येईल। 2019चा जर विचार केला तर संपूर्ण देशभरामध्ये नीटचे रजिस्ट्रेशन जे आहेत 15,19,375 विद्यार्थ्यांनी केले होते आणि 2020ला 78,060 विद्यार्थी त्यामध्ये भर पडून म्हणजेच 78,060 विद्यार्थी वाढून 2020ला 15,97,435 विद्यार्थ्यांपर्यंत नीटचं रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांनी केलेलं होतं। आता 2020च्या तुलनेत 2021ला जर बघितलं आपण तर 17,342 त्याच्यामध्ये भर पडलेली आहे आणि 2021ला जे रजिस्ट्रेशन झाले होते विद्यार्थ्यांची संख्या होती 16,14,777। 2022चा जर आपण विचार केला तर 2022ला 18,72,343 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेली होती। सर्वात मोठी वाढ जर आपल्याला कुठे दिसत असेल तर 2021 ते 2022च्या दरम्यान आपल्याला दिसेल। जवळपास 2021 ते 2022च्या दरम्यान जवळपास 2,57,566 विद्यार्थी वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात। याचं कारण 2020 ते 2021चा जर डाटा आपण बघितला तर 2020ला रजिस्ट्रेशन होते 15,97,435। 2020 आणि 21चं जर आपण रजिस्ट्रेशन बघितलं तर 16,14,777। कारण ही जी बॅच होती ही संपूर्ण कोविड बॅच होती। यावर्षी बहुतांश विद्यार्थ्यांनी नीट रिपीट करण्याचा विचार केला असावा, त्यामुळे 2020 ते 2021च्या दरम्यान फक्त 17,342 विद्यार्थ्यांची वाढ त्या ठिकाणी झाली होती आणि हा जो काही बॅकलॉग आहे किंवा हे जे विद्यार्थी आहेत रजिस्ट्रेशनला आले 2022 साली, त्यामुळे 2021 ते 2022च्या दरम्यान जी वाढ आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर 2022च्या तुलनेत 2023चा जर डाटा आपण बघितला तर 2023 म्हणजेच लास्ट इयर 20,87,462 विद्यार्थ्यांनी नीट एक्झामसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं।
2022 आणि 2023मध्ये किती विद्यार्थ्यांची संख्या वाढली, तर जवळपास 2,15,119 विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे नीट एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती दरवर्षी काही ना काही प्रमाणात वाढत असताना आपल्याला दिसते. तर अशा प्रकारचा हा डाटा आहे 2019 ते 2023. नीट एक्झाम देण्याअगोदर संपूर्ण विद्यार्थ्याचं जे स्वप्न असतं ते फक्त MBBS असतं. बाकी नीटचा रिझल्ट आल्यानंतर विद्यार्थी मार्क्सनुसार BDS, BAMS, BHMS, BUMS, अगदी पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये फिजिओथेरपी, अगदी त्यानंतर BSc नर्सिंगचा सुद्धा विचार करतात. परंतु नीट परीक्षा देण्याअगोदर म्हणजेच परीक्षेच्या जाईपर्यंत विद्यार्थ्यांच्या डोक्यात फक्त MBBS हे ॲडमिशन असतं. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की नीटचं जेव्हा रजिस्ट्रेशन होतं ते संपूर्ण विद्यार्थी MBBSच्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत. रिझल्ट लागल्यानंतर मात्र विद्यार्थ्यांची विभागणी वेगवेगळ्या कोर्सेसला झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता आणखी एक महत्त्वाचा डाटा आपण पाहूयात की कॅटेगरी वाईज कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 2023 म्हणजेच कोणत्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल. कॅटेगरी वाईज रजिस्ट्रेशन कशा प्रकारे आहेत ते आपण पाहूयात. त्याचबरोबर त्या कॅटेगरीचे विद्यार्थी किती क्वालिफाय झाले ते सुद्धा आपण पाहूयात. 2023चा डाटा आपण डिस्कस करतोय. विशेषतः नीट एक्झाम किंवा सेंट्रल काउन्सिलिंग कमिटीमध्ये 3 ह्या प्रकारच्या कॅटेगरी आहेत. 1, 2, 3, 4, 5 प्रकारच्या कॅटेगरी. OBC, SC, ST, जनरल, EWS. महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी VJ आणि NT प्रवर्गामध्ये येतात हे विद्यार्थी सेंट्रल लेवलला OBCमध्ये समाविष्ट केलेले आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण देशभरामध्ये अशा काही सबकास्ट आहेत ज्या सेंट्रल लेवलला OBCमध्ये येतात. त्यामुळे OBC विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला तुलनेने बाकी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये जास्त असलेली पाहायला मिळते. कारण OBCमध्ये सबकास्टसुद्धा इन्क्लूड असतात सेंट्रल लेवलला. जसं महाराष्ट्रामध्ये VJ आणि NT कॅटेगरी सेंट्रल लेवलला OBCमध्ये जाते, तशाच प्रकारे वेगवेगळ्या राज्यामधल्या काही कॅटेगरी ह्या सेंट्रल लेवलला OBCमध्ये समाविष्ट होतात. आता आपण डाटा पाहूयात 2023चा. 2023ला OBC विद्यार्थी जे आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी होते 8,90,150 OBC विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन 2023 साली केलेलं होतं नीटसाठी. पैकी क्वालिफाय म्हणजेच नीट क्वालिफाय झालेले विद्यार्थी 5,25,194 होते. त्याच्यानंतर SC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 3,03,318 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या आहे SCमध्ये 1,53,674. त्याच्यानंतर ST कॅटेगरी 1,32,490 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या 2023 ST 56,381 विद्यार्थी क्वालिफाय झाले होते. जनरल कॅटेगरीचा विचार केला तर 6,07,131 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं जनरल कॅटेगरीमधून आणि क्वालिफाय होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे जनरलमध्ये 3,12,405. EWS कॅटेगरी किंवा EWS प्रवर्गाचा जर विचार केला तर 1,54,373 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन EWSमधून केलेलं होतं. त्यामध्ये क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या होती 98,322. अशा प्रकारचा हा डाटा कॅटेगरी वाईज तुम्हाला पाहायला मिळतं. जवळपास प्रत्येक कॅटेगरीचे विद्यार्थी जर बघितले तर त्यानुसार तुम्हाला एक अंदाज बांधता येईल की आपल्या कॅटेगरीमध्ये किती विद्यार्थी जवळपास नीट एक्झामचं रजिस्ट्रेशन करतात, त्यापैकी किती विद्यार्थी क्वालिफाय होतात. याचबरोबर तुम्ही हा जर एक डाटा काढला की संपूर्ण देशभरामध्ये MBBSच्या किती सीट आहेत आणि आपल्या कॅटेगरीच्या किती सीट आहेत, यावरून तुम्हाला तुमचा कट ऑफचा सुद्धा अंदाज त्या ठिकाणी बांधता येऊ शकतो. आता आपण विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत थोडंसं डिस्कशन करूयात की महाराष्ट्र राज्यामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत आपण थोडक्यात डिस्कशन या ठिकाणी करूयात. महाराष्ट्राला आपण 2 इयरचा ॲनालिसिस घेणार आहोत, 2022 आणि 2023. महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर 2022मध्ये रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या होती 2,27,659 आणि क्वालिफाय होते 2022मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 79,974 विद्यार्थ्यांनी क्वालिफाय केलेलं होतं. 2023चा जर महाराष्ट्राचा विचार केला तर 2023मध्ये महाराष्ट्रात नीटसाठी रजिस्ट्रेशन झाले होते 2,77,903 विद्यार्थ्यांनी 2023साठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या आहे 2023 नीट महाराष्ट्र 1,31,008 विद्यार्थी क्वालिफाय झालेले होते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते.
रजिस्ट्रेशनमध्ये या 2 वर्षात किती वाढ झाली तर 50,244 विद्यार्थी वाढलेले होते आणि क्वालिफाईंग म्हणजे जास्त विद्यार्थी क्वालिफाय झाले नीट 2023ला 2022च्या तुलनेत जवळपास 51,034 विद्यार्थी जास्तीचे क्वालिफाय झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 2022ला क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या कमी होती 79,974. त्यामुळं महाराष्ट्राचा 2022चा जो काही कट ऑफ आहे अगदी MBBS पासून खाली फिजिओथेरपीपर्यंत पॅरामेडिकल कोर्सेसपर्यंत तो अगदी कमी असलेला आपल्याला 2022 सालचा दिसून येतो आणि 2023मध्ये अचानक क्वालिफाय 51,034 विद्यार्थी वाढल्याने महाराष्ट्र राज्यातील जो काही कट ऑफ आहे MBBS पासून पॅरामेडिकल कोर्सेसचा हा वाढलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे नंबर ऑफ म्हणजे किती विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात त्याचबरोबर किती विद्यार्थी क्वालिफाय होतात यावरून त्या वर्षीचा कट ऑफ आणि त्या वर्षीचं जे क्वालिफिकेशन आहे मार्क्स नीटचे ते ठरवले जातात. त्यामुळे हा डाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा संपूर्ण डिटेल डाटा मग त्याच्यामध्ये मेल किती होते, फिमेल किती होते, अदर जेंडर किती होते, त्याचबरोबर इंडियन स्टुडंट किती होते, फॉरेन NRI स्टुडंट किती होते, या संपूर्ण डाटांची PDF तुम्हाला श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली गेलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनला रजिस्ट्रेशन करू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.